माग काय झोपले का? मी पुन्हा प्रयत्न करतो. हे बघा, आजचा दिवस वेगळा आहे, माझ्यासाठी पण वेगळा आहे, तुमच्यासाठी पण वेगळा आहे. आजचा दिवस भारी आहे का नाही? आहे. आणि तो भारीतला भारी कसं बनवणार याची जबाबदारी कोणावर आहे? तुमच्या स्वतः हातामध्ये. बरोबर. तर आता मी जेवढे पण मी 2 तास बोलणार आहे त्याच्यामध्ये आपली एनर्जी एकदम हाय लेवलवर ठेवा. का? कारण की बहुतेक या दिवसानंतर तुमचं जीवन बदलू शकतं. बरोबर. तर पुन्हा मी प्रयत्न करतो. ग्रेट मॉर्निंग एव्हरीवन. छान. थँक्यू, चांगला प्रतिसाद दिला. तर हे बघा, प्रत्येकाच्या जीवनामधले एखादं स्वप्न असतं. कोणाकोणाकडे स्वप्न आहे की मला असं काहीतरी करायचंय, मला तसं काहीतरी करायचंय, मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. आपण एकेकाला विचारू कोणाला सांगायचंय? हे बघा, ज्यांना विचारलं सगळ्यांनी हात कमी केले. का नाही सांगायचं तुम्हाला? तुम्हाला विश्वास वाटतो आपल्यावर? सांग. इंडियन आर्मी. ग्रेट. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे बघा, नाव सांगायचंय, इयत्ता सांगायची आणि स्वप्न सांगायचं. चालेल? ठीक आहे. छान. एकदा जोरदार टाळ्या. हे बघा, आता इंट्रोडक्शन देताना सुद्धा किंवा आपलं नाव सांगताना सुद्धा आपलं नाव युनिक आहे. बरोबर. सगळ्यांचं युनिक आहे. बरोबर. तर ते सांगताना पण तुमच्यामध्ये ती एनर्जी दिसली पाहिजे. आता मी बोलताना हे बघा असं बोललो, काय म्हणता विद्यार्थी हो, चांगले व्यवस्थित चाल. तर बघा, एकदम एनर्जी मध्ये डिफरन्स येतो. तेच मग आता तुम्ही काय करायचंय, तुम्हाला स्वतःला इंट्रोडक्शन देताना सुद्धा एक असं इंट्रोडक्शन द्यायचंय, एक तर माझ्या मनावर सुद्धा बिंबलं पाहिजे, आजूबाजूच्या मनावर बिंबलं पाहिजे आणि टाळ्या पण जास्त पडल्या पाहिजे. का? कारण की तुम्ही दुसऱ्याचं इंट्रोडक्शन नाही सांगत आहे, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काय करणार आहात, तुमचं किती मोठं ड्रीम आहे हे तुम्ही सांगत आहात. बरोबर. तर कसं असलं पाहिजे मग तुम्ही तुमचं नाव सांगताना, हा माझं नाव सौरभ डगू आहे, मला मोठं होऊन हे करायचंय, हा टाईपचा कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा आपल्याला. इथं कोण वर्ग आहे का? कोण नाही. सगळे तुमचे मित्र आहे, तुमचे सवंगडी, तुमचे शिक्षक आहे, त्यांना पण वाटेल की हा या मुलाचं एवढं मोठं स्वप्न आहे, तर आपली जिम्मेदारी अजून वाढते की त्याला त्या लेवलला पोहोचायला, असं वाटलं पाहिजे. करणार? पुन्हा एकदा सांगा कोणाला सांगायचंय. हा बोल. नाव? ग्रेट. जोरदार टाळ्या. आणि बाळा तू सांग. त्यांना सांगायचंय आणि मला सुद्धा सांगायचं. म्हणजे आवाज कसा पाहिजे? मोठा पाहिजे. हे बघ, मी बोलू शकतो ना बिना माईकचं, पण तू पण बोलू शकते, मला माहिती. बोल. My name is Smita Ramu Singhe in standard 6. My dream is police officer. छान. एकदा जोरदार. हे बघा, टाळ्यांचा एक रूल आहे, मी स्वतःसाठी सुद्धा बनवला होता, तुम्ही तुमच्यासाठी पण बनवावा असं मला वाटतं. जीवनामध्ये म्हणजे देवाने आपल्याला एक लेवलचे म्हणजे 1 नंबरच्या टाळ्या वाजवायला सांगितलेल्या आहे. समजा माझ्यासाठी त्या 1000 होत्या, तुमच्यासाठी 10,000 असतील, कोणासाठी 100 असतील, त्याच्यानंतर तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील लोक. तर आपला कोटा लवकरात लवकर आपल्याला कंप्लीट करायचं आहे असं समजा. तर त्यामुळे कधी पण टाळ्या वाजवायला मागे नाही हटायचं. दुसऱ्याचं जेवढं तुम्ही कौतुक कराल, नंतर जग तुमचं सगळं जास्त कौतुक करेल. बरोबर. त्यामुळे टाळ्या वाजवताना पण एकदम जोरदार वाजवायच्या. आणि त्याच्याने याचं सायन्स मग असे की जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता तेव्हा तुमचे इथले पॉईंट दाबले जातात आणि तुमचं जो कॉन्सन्ट्रेशन आहे आता सध्याला, आता मागं जो असेल त्याच्या मनात समजा जर भूक लागली असेल तर त्याच्या डोक्यात चालू असेल, अरे कधी जेवण मिळालं, हे कधी संपल वगैरे. एखाद्याला वाटत असेल का दादाने छान शर्ट घातलाय ना, तर या टाईपचं डोक्यामध्ये विचार चालू असेल, ते सगळे निघून जातील आणि आता जे चालू आहे, प्रेझेंट काय चालू आहे त्याच्यावर तुम्ही फोकस जास्त करू शकाल. टाळ्या वाजवण्याचं लॉजिक समजलं? एक तर सायन्स सांगितलं आणि एक देवाचं सांगितलं. ठीक आहे, लक्षात राहील. हा. आणि कोणाला सांगायचंय?
हे बघा, ही संधी तुम्हाला नंतर नाही येणार. मी तर म्हणतो प्रत्येकाने हात वर करून स्वतःच स्वप्न सांगावं. का तुम्ही काय घाबरता का? तुम्हाला माहित नाही का? तुम्ही अंडर कॉन्फिडंट आहे की माझं होणार का नाही माहित नाही. हा, मी तर ठरवलं काय, का नाही होणार? आम्ही सगळे बसलोय ते पूर्ण करायला, बरोबर. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही मनामध्ये नाही का ओम शांती ओम मधला डायलॉग आहे शाहरुख खानचा, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने के साजिश में लग जाते. हे खरंच आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट एवढी जीवाशी धरली तर पूर्ण जग तुम्हाला मदत करायला येईल. आता बघा, मी इंडियामध्ये इग्नाइट म्हणजे इग्नाइट इंडिया सिरीज चालू केली आहे. उत्तराखंड मध्ये बोललो, दिल्लीमध्ये बोललो. तर जेव्हा मी हे ठरवलं, मी एकटा ठरवलं, पण बरोबर सगळेजण उभे राहून चालू झालं ना. तर मी आताच एका ठिकाणी बसून बोललो असतो, नाही मला हे करायचं, मला ते करायचं, कसं होणार माहित नाही, असं नाही तसं नाही. ते पहिले मी प्रयत्न केले आणि मग आपोआप सगळं झालं, बरोबर. म्हणून किसी चीज को दिल से चाहो, म्हणा, अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात, कायनात म्हणजे काय? पूर्ण विश्व. तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की साजिश में लग जाती. नाही लक्षात? म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही एवढं म्हणजे स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात, एक गोष्ट ठरवा, तुमचा श्वास पण तीच गोष्ट बनवा. एक आयडिया घ्या, पूर्णपणे झोपता उठता खाता पिता ती फक्त एकच गोष्ट डोक्यामध्ये राहू द्या. बघा, तुम्हाला जग तुम्हाला डोक्यावर घेईल आणि जग तुम्हाला मदत करेल. हेच कळणार? हा, सांग. आवाज सगळ्यांना पण येईल. छान, एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांना हे बघ, उभं पण कसं राहायचं बघा, खांदे माग, खांदे बसल्यावर पण असं कसं बसायचं, पाठीचा कणा सगळ्यांचा सरळ राहायला पाहिजे. हे बघा, तुम्ही आनंदी झाल्यावर तुम्हाला हसू येतं, बरोबर, स्माइल येते. तर स्माइल केल्यावर तुम्ही आनंदी होतात. हे तुमचं बॉडीचं सायन्स आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. तुम्हाला जेव्हा आनंद वाटतो तेव्हा तुम्हाला स्माइल येते, बरोबर. आता एक मिनिट आपण एक एक्सपेरिमेंट करू. सगळ्यांनी मोठी स्माइल करा. बघा, काही जण कंजूसी करताय, पैसे घेतोय का मी? नाही ना. मोठी स्माइल करा. अरे दात तर दिसलो, दात घासतात ना. बघा, तर तुमच्या डोक्यामध्ये आपोआप ते हॅपी हॉर्मोन सिक्रेट होत आहे. म्हणजे आपोआप तुम्ही आनंदी होत आहे. काही कारण आहे का? नाही. तर जेव्हा पण तुम्हाला एखादा दुःखाचा प्रसंग येईल, एकदा तुम्हाला कधी वाटत असेल की जीवन काय चाललंय, काय असेल तसं, ते एकदा शांतपणे बसून हा एक्सपेरिमेंट करा. म्हणजे काय, तुम्ही आनंदी असता तेव्हा स्माइल करतात, तर तुम्ही स्माइल केल्यावर आनंदी व्हाल. तसंच आपल्या बॉडीचं आहे. समजा मी असं येऊन बोलायला लागलो, काय माझी एनर्जी दिसते का? नाही. तर मी छाती पुढं, खांदे माग आणि पाठीचा कणा सरळ, असं बसायचंय सगळ्यांनी. काय, पाठीच्या कणामध्ये सगळी एनर्जी फ्लो होत असते आपल्या डोक्यापासून ते पूर्ण शरीरापर्यंत. म्हणून पाठीचा कणा कधी स्ट्रेट पाहिजे. बघा, तुम्ही एखादा हारलेला किंवा डिप्रेस माणूस बघा, तो नेहमी असा असतो, खांदे त्याचे लोवर असतात. तर तुम्ही हे पुढं करा, छाती पुढं करा आणि खांदे मागे करा. तुम्हाला आपोआप एक वेगळा कॉन्फिडन्स आहे. कोणाकोणाला जाणवतोय? पहिले करा हे सगळ्यांनी. करा. खांदे माग, छाती पुढं. जाणवतोय? कोणाकोणाला जाणवतोय? व्यवस्थित करा. आणि जर जाणवत नसेल तर छाती पुढं, खांदे माग. इकडे कोणाला स्वप्न सांगायचंय? हा, सांग. बघ, त्यांना पण ऐकायला यायला पाहिजे, मला पण. आपण ओरडताना मस्त ओरडतो ना, तर सांगताना पण त्या आर्मी ऑफिसर. एका जोरदार. आणि
माय टीम इज ड्रीम काय बोलला? लेफ्टनंट कर्नल. एका जोरदार टाळ्या. आणि कोणाला सांगायचंय? हे बघा, ही संधी नंतर येणार आहे. तुम्हाला एवढ्या मित्रांना तुमच्या किंवा आजूबाजूच्यांना किंवा शिक्षकांना तुमचं स्वप्न सांगायचा चान्स मिळणार आहे का एकाच वेळी? तर हे बघा, या संध्या असतात, ती संधी तुम्हाला घेता आली पाहिजे. बरोबर? संधीचं सोनं करायचं असतं असं म्हणतात बघा. तर ती संधी तुम्हाला घेता आली पाहिजे. सांग बरं बाळा. My name is Rishabh Vijay Kumar Pachore. I am studying 8th class. My dream is flying officer. एकदा जोरदार हा. आणि हा सांग. My name is Sarah Roshan Lopre. I am studying 6th standard. My dream is an engineer. छान. आता बघा, तुमचं गोल हे आहे. आता हे स्वप्न आहे. स्वप्नाशिवाय, स्वप्नासाठी जर काम नाही केलं तर स्वप्न काय राहणार? फक्त स्वप्नच राहणार. म्हणजे आता आपलं काय आहे? तुमचं ध्येय ठरलंय, तुमचं स्वप्न ठरलंय, पण त्याला छोट्या छोट्या ध्येयामध्ये डिवाइड करायचं आणि ते अचीव्ह कसं करायचं याच्यावर आता तुम्हाला काम करायचंय. बरोबर? माझं हे स्वप्न आहे, मी त्यासाठी काय नाही केलं तर काय राहणार? ते स्वप्नच राहणार. तर आता तुम्हाला काय करायचंय? ते जे स्वप्न आहे ते तुम्ही आता हे बघा, आता बोलले इंजिनियर, तर कोणत्या टाईपचं इंजिनियर माहित नाही, तर शोधा कोणत्या टाईपचं इंजिनियर, किती वर्ष लागणार. आता आर्मी ऑफिसर वेगवेगळ्या टाईपचे, मग त्याच्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे? नेव्ही मध्ये, फ्लाइंग मध्ये, कशामध्ये आवड आहे? तर याला काय म्हणतात? स्पेसिफिक. एक तुमचा एवढा मोठा आता स्वप्न आहे, एवढं मोठं करायला गेल्यावर नाही होणार. एवढंच करायचं आणि त्याच डायरेक्शनला आतापासून चालायला प्रयत्न करायचे. तर एक कन्सेप्ट असते की स्मार्ट गोल बनवायचं. SMART. स्मार्ट गोल बनवायचं. स्मार्ट म्हणजे हे बघा, आता हे तुम्हाला पाठ करतो. SMART. आपलं गोल कसं पाहिजे? स्मार्ट. कसं गोल पाहिजे? स्मार्ट. पुन्हा बोला, स्मार्ट. स्मार्ट म्हणजे SMART. आता S म्हणजे काय? स्पेसिफिक. S म्हणजे काय? स्पेसिफिक. म्हणजे इंजिनियर नाही, कोणत्या टाईपचं इंजिनियर? सॉफ्टवेअर इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, कोणत्या टाईपचं इंजिनियर? तर काय करताय तुम्ही? एकदम स्पेसिफिक बघताय की फक्त गोल नाही, तर त्या स्वप्नाला तुम्ही गोल मध्ये कन्वर्ट करताय. तर गोल बघा, आता तुम्ही समजा इथून पुण्याला चाललाय, तर मग तुम्हाला माइलस्टोन दिसतात. बरोबर? पुणे आता किती? 500 किलोमीटर राहिलं, 400 किलोमीटर राहिलं, 300 राहिलं, 200 राहिलं. बरोबर? तर याला काय म्हणतात? माइलस्टोन. तर तुम्हाला हे करावं लागलं. आता तुम्ही 10वीला आहे. अच्छा, 10वीला मला तिथं पोहोचायचं, तर मला 10वीला एवढे टक्के पाडावे लागतील. तिथं पोहोचायचं म्हणजे 12वीला एवढे टक्के पाडावे लागतील. तिथं पोहोचायचं म्हणजे मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल किंवा ही एक्झाम क्रॅक करावी लागेल. बरोबर? तर तुम्ही हे बघत असता आणि आता तुम्ही समजा इथे, तर तुम्हाला हा जो आहे तो पूर्ण प्लॅन बनवणार आहे. हा, आज आपण तो प्लॅन बनवणार आहे. रेडी आहात सगळे? येस ऑर नो? छान. आता बघा, मी तुम्हाला आज एक कमिटमेंट देणार आहे की या दिवसानंतर तुमचं जीवन बदललेलं असेल. या दिवसानंतर, आजच्या दिवसानंतर, उद्यापासून तुमचं जीवन बदललं असेल. म्हणजे आपल्या वर्कशॉप नंतर तुमचं जीवन बदललेलं असेल, ही गॅरंटी मला आहे आणि मी ही कमिटमेंट देतोय. हीच कमिटमेंट तुमच्याकडे येणार की आज नंतर, आतापासून मी माझं जीवन जसं जगत होतो तसं जगणार नाही. ही कमिटमेंट द्याल मला? कोण कोण कमिटमेंट देतं? ग्रेट ग्रेट. एकदा तुमच्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होणार. ठीक आहे. आता आपण SMART. S म्हणजे स्पेसिफिक. तर विचार करा, तुम्ही जर म्हणताय आर्मी ऑफिसर, तर त्याच्यामध्ये कोणतं स्पेसिफिक? तुम्हाला काय आवडतं? काय असतं की जेव्हा तुम्ही गोल अचीव्ह करायला लागणार ना, तेव्हा तुम्हाला एकदम अवघड परिस्थितीमधनं जावं लागेल आणि तुम्ही तरी पण चालत राहणार. आणि हे चालत कशामुळे राहतं? जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एकदम क्लिअर असेल की मला का करायचंय, कशासाठी करायचं आणि मला तेच का करायचंय. बरोबर? आता पुढे समजा तुम्ही मोठे झाले आणि तुम्ही म्हणले अरे याच्यात जास्त पैसे नाही, याच्यात चांगले पैसे, मग तुम्ही त्या ठिकाणी डायव्हर्ट होऊ शकता.
बरोबर. पण म्हणून आपल्याला आतापासून काय माहित पाहिजे की मला ते का करायचंय, कसं करायचंय आणि मला तेच का करायचंय. उद्या म्हणतील तुम्हाला की अरे अवघड आहे, सोडून दे, कोणाचं होत नाही, लाख लोक बसतात त्याच्यामधनं 1000 जणांचं होतं, तू काय हजारामध्ये येणार आहे का, असं तसं, हे सगळे विचार तुम्ही स्वतः सुद्धा डोक्यामध्ये चालणार तुमच्या. त्यामुळे तुमचं व्हाय क्लिअर पाहिजे की मला तेच का करायचंय. म्हणून लक्षात ठेवा. तर पहिली गोष्ट मी काय सांगितली, स्पेसिफिक. तुम्ही स्पेसिफिक बनवलं पाहिजे की मला फक्त तेच का करायचंय. आर्मी ऑफिसर तर फक्त आर्मीच ऑफिसर का, त्याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन किंवा कोणतं स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन वर्ड माहिती आहे सगळ्यांना की ऍक्च्युअली तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचंय. ठीक आहे. तर मी तुम्हाला 1 मिनिट देतो, विचार करा बरं. तुम्ही आता जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक काय ठरवणार. आता इंजिनियर म्हटला तर इंजिनियर मध्ये ऍक्च्युअली काय. मग जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला तिथं अभ्यास करावा लागेल. अभ्यास कोणता, अच्छा कोणकोणते इंजिनिअरिंग असतात, मेकॅनिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, केमिकल वगैरे. मग आता त्याच्यामध्ये माझं काय चांगलंय किंवा मला काय आवडतं किंवा देशाला कशाची गरज आहे, पूर्ण वर्ल्डला कशाची गरज आहे, तर हे तुम्ही बघणार. त्याच्यानुसार मग तुम्ही ठरवणार की अच्छा आता सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एकदम जोरात चालू आहे. का जोरात चालू आहे, कारण की आपण काम करण्यापेक्षा कम्प्युटर कडनं तुम्ही काम करून घ्यायचं, हे सध्या चालू आहे. तर मग ते कसं शिकावं किंवा ते मला येईल का, मला आवडेल का, माझं तेच पॅशन आहे का. तर या गोष्टी तुम्ही नंतर विचारा. तर पहिले काय, स्पेसिफिक. आपण काय बघितलं होतं, स्मार्ट बोर्ड, SMART. एस म्हणजे स्पेसिफिक. तर मी तुम्हाला 30 सेकंद देतो, तुम्ही विचार करा. त्यासाठी आपण डोळे बंद करणार आहे. डोळे बंद करा आणि विचार करा की कोणतं स्पेसिफिकेशन आपल्याला निवडता येईल की ऍक्च्युली मला काय आवडतं, मला देशासाठी काय करायचंय. तर देशासाठी काय करायचंय तर मला त्याच्यासाठी काय करावं लागेल, कोणतं स्पेसिफिकेशन निवडावं लागेल. आर्मी ऑफिसर तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मला काय आवडेल, म्हणजे 100 परिस्थिती खराब जरी झाल्या तरी मी त्याच्यातनं पुढे जाईल, कारण की मला तीच गोष्ट करायची आणि मी ते करून झाल्याशिवाय थांबणार नाही. डोळे बंदच राहू द्या. एक मोठा श्वास घ्या, ब्रीथ इन. एकदम हळूहळू श्वास सोडा. अनदर डीप ब्रीथ इन. पुन्हा मोठा श्वास घ्या. एकदम हळू 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 श्वास सोडा. आता डोळे उघडा. आता जरी स्पेसिफिकेशन ठरलं नसेल तरी तुमचं होमवर्क समजला. तुम्हाला काय स्पेसिफिक एखादी गोष्ट करायची, ती कोणती स्पेसिफिक म्हणजे कोणती एक्झॅक्ट करायची. आता ही कशी शोधणार तुम्ही सांगा. कोणाकोणाला नाही सापडलं अजून स्पेसिफिकेशन, बरेच जण असतील, हात वर करा. बरोबर. आता तुम्हाला जेवढं ज्ञान आहे त्याच्यानुसार स्पेसिफिकेशन समजू पण शकतं, नाही पण समजू शकत. अच्छा तू सांग, आता गेल्यानंतर समज हे सुटल्यानंतर तू स्पेसिफिकेशन कसं निवडशील. मॅडमांना विचारशील, सरांना विचारशील, नेटवर बघशील. काय नेटवर सगळं आहे, मग त्याच्यामध्ये बघायचं. अच्छा इंजिनियर बनायचंय तर कोणकोणते इंजिनिअरिंग आहे, आर्मीमध्ये जायचंय तर कोणकोणते डिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये जायचं असेल तर कोणती एक्झाम असते, NDA वगैरे असते. मग त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या इंजिनिअरिंग फील्डला सुद्धा जाऊ शकता. तर हे तुम्हाला प्रॉपर प्लॅन करावं लागेल. बरोबर. तर स्पेसिफिकेशन समजलं कसं हे करायचं. आणि आपल्याला सतत हा प्रश्न विचारत राहायचा, मला काय आवडतं, मला काय आवडतं आणि जगाला काय पाहिजे. हे बघा 2 गोष्टी नेहमी एक पाहिजे की मला काय आवडतं आणि दुसरं जगाला काय पाहिजे. जेव्हा हे तुम्ही मॅच घडवून आणणार तरच तुम्हाला व्हॅल्यू येईल. काय बोललो मी, एक मला काय आवडतं, एक जगाला काय आवडतं. आता जर समजा तुम्ही फक्त एकच गोष्ट केली, मला काय आवडतं, ते काय होणार, तुमची करमणूक होणार त्याच्यात. जगाला जर ते नाही पाहिजे तर काय होणार, त्याची फक्त करमणूक होणार तुमच्यासाठी. बरोबर. म्हणजे समजा मला हे म्हणजे काहीतरी मला हे आवडतं पण ते जगाला नाही पाहिजे, म्हणजे त्याच्याने दुसऱ्याचं भलं नाही होते, तर मग तुम्हाला मग व्हॅल्यू देतील का लोक, नाही. आणि त्याला मग पैसे पण नाही मिळणार. बरोबर. तर जे तुम्हाला आवडतं आणि जे जगाला पाहिजे त्याची सांगड घालायची असते. आता समजा मला सायंटिस्ट बनायचं, मला एखादी गोष्ट आवडते, मी तेच करत बसलो, पण त्याचा आता आजूबाजूच्या लोकांना काय फायदा नाही होते, तर काय करण्याचा मला अर्थ आहे का. हा मी माझं जीवन तसं जगेल, तसंच मरून पण जाईल.
झालं. तर मग काय, जगाला काय पाहिजे आणि तुम्हाला काय भारी येतं किंवा तुम्हाला काय आवडतं, तर या दोघांची सांगड घालायची. समजलं? स्पेसिफिक मध्ये काय काय करणार, कसं हे करणार, समजलं? ठीक, बस का. एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या. एस म्हणजे स्पेसिफिक. एम म्हणजे काय असू शकतं, कोणी सांगेल? एम म्हणजे असतं मेजरेबल. बरोबर? समजा मला असं वाटतं की मी 60व्या वर्षी किंवा 80व्या वर्षी माझ्याकडे एक गाडी आली पाहिजे, मी चालवू शकेल का ती? नाही. तर मेजरेबल पाहिजे. म्हणजे कधी मेजरेबल पाहिजे? म्हणजे की तुम्हाला, जसं मी बोललो, पुण्याला जायचंय तर तुम्हाला माइलस्टोन्स असतात, बरोबर? ते तुम्हाला दाखवतं, हे बघा 30 किलोमीटर अजून बाकी आहे, 20 किलोमीटर अजून बाकी आहे, 10 किलोमीटर अजून बाकी आहे. तर तुम्ही मेजर करू शकताय ना. जर समजा ते नसतेच तर तुम्हाला एक तर इन्स्पिरेशन पण आली नसते, बरोबर? की मी पोहोचतोय, एवढा वेळ लागणार आहे, पोहोचतोय, हा पोहोचतोय, बरोबर? तर मेजर करत राहिलं पाहिजे तुम्ही. आता समजा तुम्हाला 10वीला 90% पाडायचे, 95% पाडायचे, तर तुम्ही आतापासून मेजर करा. अच्छा, 8वीला मला पडताय एवढे, 9वीला मला एवढे तरी पडले पाहिजे, म्हणजे 10वीला मला एवढे पाडता येतील. किंवा जर तुम्ही आता 10वीला आहे तर पहिल्या युनिट टेस्ट मध्ये मला एवढे पडले, दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये मला एवढे पडले, तिसऱ्या मध्ये एवढे पडले पाहिजे. समजलं? तर काय पाहिजे? मेजरेबल पाहिजे. समजलं? एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल. आज गेल्यानंतर तुम्ही काय करायचंय, एक मोठं कार्डशीट घ्यायचंय किंवा एक ब्लँक पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावर तुमचं स्वप्न मोठ्या ठळक अक्षरामध्ये लिहायचंय. लिहिणार? तर एक पेपर घ्यायचंय, त्याच्यामध्ये तुमचं जे स्वप्न आहे ते ठळक अक्षरामध्ये लिहायचंय आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी, आता एस म्हणजे स्पेसिफिक, तर स्पेसिफिक गोल लिहा. ठीक आहे? एम म्हणजे काय? मेजरेबल. तर तुम्ही ते कसं मोजताय तुम्ही, म्हणजे 9वीला मला एवढे टक्के पडले पाहिजे किंवा युनिट टेस्टला एवढे पडले पाहिजे, तर तुम्ही ते कसं मोजणार आहे? आता जसं की मी काय केलं होतं, 10वीला मला 98% पाडण्याचं मी स्वप्न बघितलं, तर मी लिहिलं 98%. ठीक आहे? मग मी मेजर त्याला कसं करणार, की पहिल्या युनिट टेस्ट मध्ये किती, मग त्यासाठी मी एक जागा सोडली. युनिट टेस्टचे मार्क मी तिथे लिहिणार, सेकंड युनिट टेस्टचे मार्क तिथे लिहिणार, नंतर पुढच्या परीक्षेचे मार्क तिथे लिहिणार. तर याच्याने कसं मला मेजर करता येईल ना. आता समजा आता तुम्हाला 50% पडताय आणि लगेच शेवटच्या पेपरला 100% पडणार आहे का? नाही ना. तर हळूहळू तुम्ही पडणार आहे. तर तुम्ही स्वतःला मेजर करत राहायला पाहिजे. आणि जर तुम्ही 90%च्या जवळ नाही तर याचा अर्थ काय, तुम्ही कुठेतरी चुकताय, बरोबर? तर हे पण दिसेल. म्हणजे कसं, तुम्ही हवेमध्ये गोळ्या नाही मारत आहे, बरोबर? तुम्ही ऍक्च्युअली प्लॅन करताय तुमचं जीवन. ऍक्च्युअली तुम्ही प्लॅन करताय की अच्छा, मला आता एवढे टक्के पाडलेच पाहिजे, आता मला तेवढे टक्के पडलेच पाहिजे, आता मला तेवढे टक्के पाडलेच पाहिजे. तर दुसरा पॉइंट समजला, मेजरेबल. मेजरेबलचा मराठीमध्ये अर्थ काय? ज्याला मोजू शकतो, बरोबर? तर तुम्ही तुमचं गोल कसं मेजर करणार, कसं मोजणार? आणि आपण त्यासाठी काय ठरवलं, युनिट टेस्ट वगैरे. समजा तुम्हाला नॅशनल खेळायची आहे, एखाद्या याच्यामध्ये नॅशनल खेळायची, मग ते तुम्ही पहिले काय करणार, पहिले तुम्ही गावामध्ये निवडून आलं पाहिजे, बरोबर? नाहीतर तुम्ही आजूबाजूच्या तालुक्यामध्ये निवडून आलं पाहिजे, नंतर जिल्हा, नंतर स्टेट, नंतर राष्ट्र, बरोबर? म्हणून मग तुम्हाला इंडियाकडनं तुम्ही प्रेझेंट करू शकता, बरोबर? आज मी हारतोय आणि उद्या मी इंडियाकडनं खेळू शकेल का? नाही ना. तर मेजर करावं लागेल. तर तुम्ही पहिले असं स्टेप बाय स्टेप मेजर करणार. समजला दुसरा पॉइंट? आता SMA, एचा अर्थ कोणी सांगू शकतो? करा, विचार करा. स्मार्ट गोल पाहिजे. तर ए म्हणजे काय? अचिवेबल. काय पाहिजे? गोल अचिवेबल सुद्धा पाहिजे. समजा तुम्ही असा विचार केलाय का की वरनं छत्री घेतली, एक 10व्या फ्लोअरवर गेलो, वरनं छत्री घेतली आणि उडी मारली, तर छत्रीने असं 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 खाली येणार, हा विचार केलाय कोणी? मी केला होता. हे अचिवेबल आहे का? नाही. ती छत्री तुटणार आणि तुम्ही खाली पडणार. तर अचिवेबल पाहिजे. म्हणजे आता समजा मी बोललो की मला आता 6 महिन्यामध्ये पंतप्रधान व्हायचंय, होता येईल का? नाही होता येणार, कारण की तुमची प्रोसिजरच नाही, इलेक्शन हे होईल ते होईल, नाही होत आहे. हे अचिवेबलच नाहीये किती केलं तरी. तर याला काय म्हणायचं, अचिवेबल आहे का नाही.
बघा लोक काय चुकी करतात, एकदम मोठं गोल बघतात आणि ते ऑब्विसली ते होणारच नाही, माहितच असतं मध्ये ते होणार नाही होत, झालं, स्वतःवरचा विश्वास सोडतात. अरे मी ठरवलं होतं, मोठं गोल बघितलं होतं, माझं झालं नाही, कोणाचंच होत नाही, राहू द्या. तर अचिव्हेबल सुद्धा पाहिजे ते, समजलं? आता मला 2-3 गोष्टी सांगा. 6 महिन्यामध्ये पंतप्रधान बनणं अचिव्हेबल आहे का नाही? नाही. 10वी मध्ये 90% मार्क पाडणं अचिव्हेबल आहे का नाही? येस आहे ना, अचिव्हेबल आहे, बरोबर. का अचिव्हेबल? काय लोकांनी ते पाडलंय, ते करू शकतात तर तुम्ही पण करू शकतात, बरोबर. तर अजून मी 1-2 एक्झाम्पल विचारतो. 3 महिन्यामध्ये तुम्हाला एरोप्लेन बनवता येईल का? नाही, बरोबर. तुम्हाला स्टेटला खेळायचंय, अचिव्हेबल आहे का नाही? येस, अचिव्हेबल आहे, बरोबर. समजलं? अचिव्हेबल, नॉन अचिव्हेबल, समजलं? तर एस बघितलं आपण, काय स्पेसिफिक. असं करा, एस म्हणजे स्पेसिफिक, असं करा, एस म्हणजे स्पेसिफिक. म्हणजे काय, एवढे मोठे गोल आहे, सगळेजण एवढे करू शकतात, पण आपल्याला एवढं करायचं आहे की नाही, आपल्याला डीप मध्ये घुसायचं, म्हणजे स्पेसिफिक. म्हणजे मी माझा रस्ता फक्त हाच, मी याच्यावर फोकस करणार, तर करा. एस म्हणजे काय, स्पेसिफिक. एम म्हणजे काय, मेजरेबल, तर मेजरेबल असं करा. एम म्हणजे काय, मेजरेबल, म्हणजे मेजर करताय तुम्ही, आता इथे आहे, नंतर इथे आहे, नंतर इथे आहे, नंतर इथे. एम म्हणजे काय, मेजरेबल. ए म्हणजे काय, अचिव्हेबल, अचिव्हेबल असं करा. ए म्हणजे काय, अचिव्हेबल, असं नाही, दैहिक नाही, अचिव्हेबल असं करा, अचिव्हेबल. हे बघा, मला दाखवा ती एनर्जी दाखवा. ए म्हणजे काय, अचिव्हेबल. काय म्हणता, अचिव्हेबल. ठीक. SMA. आर म्हणजे आता काय, रिअलिस्टिक. अचिव्हेबल आणि रिअलिस्टिक मध्ये काय डिफरन्स आहे? अचिव्हेबल म्हणजे ते होण्यासारखं आहे, बरोबर. आता PM बनणं शक्य आहे, पण ते आता शक्य नाही, बरोबर. तर ते काय होतं, अचिव्हेबल नव्हतं, पण रिअलिस्टिक तर आहे, बरोबर. जर मोदी PM बनू शकतो तर दुसरा पण PM बनू शकतो. ते अचिव्हेबल आहे, पण रिअलिस्टिक. आता रिअलिस्टिकचे उदाहरण काय, जसं मी तुम्हाला छत्रीचं उदाहरण दिलं. समजा आता जी आपली नॉर्मल छत्री घेऊन वर गेले तर तुम्ही ती छत्री मोडणार, तुम्ही पण मोडणार, बरोबर. तर ते रिअलिस्टिक नाही आहे. उद्या म्हटलं मी असंच जसं चालतोय मी तसंच उडायला लागायला पाहिजे, रिअलिस्टिक आहे हे? नाही. अचिव्हेबल आहे, अचिव्हेबल होऊ शकतं जेव्हा तुम्ही सायन्स लावणार, बरोबर. जसं बटरफ्लाय उडतं तसं जर समजा तुम्ही ते एखादं मशीन बनवलं, आयरन मॅन पिक्चर बघितलाय, बरोबर, तो उडतो, तर ते अचिव्हेबल आहे, पण सध्या तुम्हाला रिअलिस्टिक वाटू नाही शकणार. तर त्याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन पाहिजे. तर रिअलिस्टिकचा अर्थ काय आला, रिअलिस्टिक काय म्हणजे अचिव्हेबल आणि रिअलिस्टिकचा डिफरन्स समजला. रिअलिस्टिक काय, की जे रिअल नाहीच आहे. म्हणजे आता मी विचार करावा, मी इथनं गायब होऊन कुठं नाशिक मध्ये यावं, कुठं दुसरीकडे जावं, अचिव्हेबल आहे का, रिअलिस्टिक आहे का? हे नाही, अचिव्हेबल पण नाहीये आणि रिअलिस्टिक पण नाही. तर रिअल गोष्टी म्हणजे असं नाही की काहीतरी स्वप्न बघत बसले, दिवसा स्वप्न बघत बसले, हे केलं तर काय तसं तसं झालं, तसं झालं, तर ते शक्य आहे का? नाही. आता तुम्ही हे केलं असेल ना की मॅडम शिकवताय आणि आता टेरिस्ट आले तर मी काय करणार, हे आलंय कोणाकोणाच्या मनात. तर हे रिअलिस्टिक नसतं, बरोबर, पण ते वेळ घेऊन जातं आपलं. तर म्हणून रिअलिस्टिक तेव्हा ठेवायचंय तर आपलं जे गोल आहे ते रिअलिस्टिक पाहिजे. म्हणजे आता ते तुम्ही विचार करण्याची गरज आहे का? नाही. तर रिअलिटीवर तुमचं गोल राहिलं पाहिजे. तर एस म्हणजे काय, एस म्हणजे काय, स्पेसिफिक. पुन्हा बोला, एस म्हणजे काय, स्पेसिफिक. याचा अर्थ काय सांगितलाय, नॅरो डाऊन करायचं. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला जे करायचंय ते करायचं, म्हणजे एवढ्या मोठ्या गोष्टीमधनं तुम्हाला हेच करायचं. एस म्हणजे काय, स्पेसिफिक. एम म्हणजे काय, मेजरेबल. एम म्हणजे मेजरेबल, म्हणजे ही काय तुमची ग्रोथ आहे, बरोबर. आता तुम्ही इथे आहे, नंतर इथे आहे, पुढे इथं असणार, इथं असणार. SMA. ए म्हणजे काय, अचिव्हेबल. ए म्हणजे काय, अचिव्हेबल. आर म्हणजे रिअलिस्टिक. ऍक्च्युअली रिअल काय, आर म्हणजे काय, रिअलिस्टिक. आणि टी म्हणजे काय, टाइम बाउंडेड.
टी म्हणजे काय? टाइम बाउंडेड. जसं मी सांगितलं, समजा 80व्या वर्षी मला समजा हायबुजा दिली किंवा एखादी भारी गाडी दिली तर मला चालवता येणार आहे का? तर पडेल कुठेतरी ती गाडी घेऊन. तर टाइम बाउंडेड पाहिजे, म्हणजे तुमचं स्वप्न टाइम बाउंडेड पाहिजे. आता समजा एखाद्याने स्वप्न ठेवलं की मला 1 करोड रुपये कमवायचे, समजा हे तुमचं स्वप्न आहे, ठीक आहे. पण तो 90व्या वर्षी त्याच्याकडे 1 करोड आले, त्याचा काही फायदा आहे का? त्याचं स्वप्न अचीव्ह झालं बघा, पण टाइम बाउंडेड नसल्यामुळे सगळं गडबडलं, बरोबर. तर त्यांनी एज लिमिट ठेवायला पाहिजे होती की मी वयाच्या 40व्या वर्षी 50व्या वर्षी माझ्याकडे एवढे पैसे, बरोबर. तर टाइम किती महत्वाचा आहे? टाइम बाउंडेड. तर काय म्हणायचं त्याला? टाइम बाउंडेड. तर टाइम बाउंडेड साठी काय म्हणणार? टाइम बाउंडेड, बरोबर. याला म्हणायचं टाइम बाउंडेड. काय कसं गोल पाहिजे? एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल. इकडचे लोक झोपलेत का? नाही नाही, मागे नका बघू. एम म्हणजे काय? मेजरेबल. ए म्हणजे अचिव्हेबल. करा करा, हे असं करा, अचिव्हेबल. बघा कोणाला नाही करायचं का? अचिव्हेबल. ए म्हणजे अचिव्हेबल, आर म्हणजे रिअलिस्टिक आणि टी म्हणजे टाइम बाउंडेड. आर म्हणजे काय? रिअलिस्टिक आणि टी म्हणजे टाइम बाउंडेड. आता तुम्ही मला जे पण स्वप्न आधी सांगितले होते ना, तर त्यांना या फॉर्म्युला खालनं घालायचं. म्हणजे तुम्ही विचारायचं, अच्छा मला आर्मी ऑफिसर बनायचं आहे, तर एस म्हणजे स्पेसिफिक. अच्छा मी याच्यामध्ये काय स्पेसिफिकेशन करावं? हा, मला विमान उडताना बघायला वगैरे छान वाटतं, मला विमान उडवायला आवडेल किंवा मला फायटर प्लेन आवडेल. तर मग तुम्ही काय करणार? एअरफोर्स मध्ये जायचा विचार करणार. बघितलं म्हणजे कसं तुमचं जे विजन आहे मोठं, जसं ते तुमचं स्वप्न आहे ते हळूहळू तुम्ही त्या डायरेक्शनला वळवतात. तर आर्मी ऑफिसर, अच्छा आर्मी ऑफिसर म्हणजे मी एअरफोर्स कडनं सुद्धा जाऊ शकतो का? मला उडायला आवडतं वगैरे. समजा जर तुमच्याकडे ताकद जास्त आहे, पळायची शक्ती जास्त आहे, तर मी बरंच पळू शकतो, म्हणजे मी मेहनत तेवढी जास्त करू शकतो. मग तुम्ही आपल्या पायदळमध्ये किंवा वेगवेगळे जे आहेत त्याच्यामध्ये जाऊ शकता. तर समजलं कसं स्पेसिफिक बनवण्याने किती फायदा होतो? तर पहिले काय करणार? तुम्ही स्पेसिफिक बनवणार, त्याच्यानंतर नंतर एस स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल. मग मेजर कसं करणार तुम्ही? तर ते ठरवायचंय. अच्छा हे बघा, मला असं करायचंय की 8वीला मी आता आहे, मला एवढे टक्के आहेत, 9वीला मला एवढे टक्के आले पाहिजे, 10वीला मला एवढे टक्के आले पाहिजे. माझं डोकं असं वाढलं पाहिजे, 11वीला मी हे करेल, 12वीला ही एक्झाम देईल, या एक्झाम साठी एवढे मार्क लागतात, मला एवढा रँक आणला पाहिजे, हा रँक आणला तर मला तिथं ऍडमिशन मिळेल, तिथं मी टेस्ट देईल, तिथं मी पुढे जाईल, मग तिथं पुन्हा ट्रेनिंग येईल आणि मग मी ते बन. समजलं? तुम्हाला हे बनायचं होतं, तुम्ही आता इथं आहे, तर तुम्ही त्याला कसं मेजर करताय म्हणजे तुमच्या समोर माहित पाहिजे. आणि जेव्हा समोर दिसायला लागतं ना, बघा क्रिकेटमध्ये स्कोर बोर्ड बघितलाय सगळ्यांचा, स्कोर बोर्ड असतो. तर जर तुम्ही तुमचा असा बोर्ड बनवून ठेवला तर तुम्ही एक वेगळ्या एनर्जीने काम करायला लागता. एक उदाहरण सांगतो. आता भारत पाकिस्तानची मॅच होती, बरोबर. तर किती जण असतात खेळणारे ग्राउंड मध्ये? किती जण असतात? 11+2+2 अंपायर, बरोबर. 13-2-15. त्या पूर्ण एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये किती जण असतात? फक्त 15. सगळं जग त्यांच्यासाठी येड असतं, बरोबर. आपण इंडियाला सपोर्ट करणार, सगळं जग आपल्या साईड बांधून एकदम पूर्ण एनर्जीने सपोर्ट करत असतं. म्हणजे एक वेगळीच एनर्जी असते ती, बरोबर. का? तर त्यांना माहित असतं की जे मधले जे 11 किंवा 13 लोक आहेत ते त्यांच्या जीवनाचं 100% देणार आहेत, बरोबर. तर त्यांच्यासाठी आपण एवढी चिरिंग करतो. म्हणून जर तुम्ही तेवढे प्रयत्नाला लागले ना, तर पूर्ण जग तुम्हाला मदत करायला येईल. ते कशामुळं? याच्यामुळं. पूर्ण जग तुम्हाला बघत असतं आणि ते तुम्हाला मदत करायला येईल. काय? तर मेजरेबल कसं बनवणार समजलं? अचिव्हेबल बघायचं, अचिव्हेबल आहे का? अच्छा दुसऱ्या लोकांनी जर अचीव्ह केलंय तर तुमच्याकडनं अचिव्हेबल आहे का? 100% अचिव्हेबल, बरोबर. तर ए म्हणजे अचिव्हेबल, म्हणजे बघायचं तुम्ही अचिव्हेबल विचार करताय किंवा काय. रिअलिस्टिक, आर काय? रिअलिस्टिक. तर बघायचं, अच्छा आर्मी ऑफिसर हा 100 जण आहेत, रिअलिटी आहे, करू शकतो, ठीक आहे. नंतर टाइम बाउंडेड, तर तुम्ही त्याला एक टाइम द्यायचा की अच्छा आता मी 8वीला आहे, 8वी 9वी 10वी 11वी 12वी 12वीला एक्झाम, तर 5 वर्ष मला लागणार आहेत. 5 वर्षामध्ये ती एक्झाम क्रॅक केली, त्याच्यानंतर 2 वर्ष ट्रेनिंग, त्याच्यामधनं मी बनणार. म्हणजे टोटल तुम्ही टाइम किती दिला? तुम्हाला
7 वर्ष, बरोबर? 7 वर्ष. तर असं प्लॅनिंग करायचं. तर टाइम बाउंड समजलं काय असतं? ठीक आहे. आता मी तुम्हाला 1 मिनिट देतो. तर हे सगळं डोळे बंद करून विचार करा. SMART आणि तुम्ही तुमच्या गोलला हे कसं अप्लाय करणार आहे. घरी म्हणजे हे झाल्यानंतर सुद्धा तुम्ही संध्याकाळी बसून हे पानावर लिहायचंय. मी बोललो ना, एक कार्डशीट घ्यायचंय, एक पान घ्यायचंय, त्याच्यावर तुमचं गोल लिहायचंय आणि त्याच्यावर तुम्ही SMART लिहिणार. स्पेसिफिक काय? अच्छा, आर्मी ऑफिसर तर कोणता आर्मी ऑफिसर, ए अचिवेबल आहे टिक मारायचं, आर रिअलिस्टिक आहे टिक मारायचं आणि टाइम बाउंडेड. की तर मग काय लिहिलं शेवटचं वाक्य? आय वॉन्ट टू बिकम IAS ऑफिसर इन 3 years, 5 years, 7 years. बरोबर? टाइम कसा काढणार सांगितलं. तर आता डोळे बंद करा 1 मिनिटासाठी. बघा बरं की काय तुम्हाला करावं असं वाटतंय. कोणतं तुमचं स्वप्न आहे? तुम्ही SMART कसं लावताय? स्पेसिफिक बनवा त्याला. मोठा श्वास, ब्रीथ इन, slowly breathe out. Another deep breathe in, slowly breathe out. डोळे उघडा आणि एकदा तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दिसलं? समजलं? तर हे बघा, तुमच्या आता जी एनर्जी आहे तुमच्या बॉडीमध्ये ती एकदा अनुभवा. आणि ही एनर्जी तुमचीच आहे स्वतःची आणि आतापर्यंत तुमच्याकडेच होती. तर समजा या एनर्जीने काय काय होऊ शकतं, काय काय तुम्ही करू शकता. समजलं? आता तुमचं काय काय झालंय? गोल सेट झाला असणार आहे, बरोबर? तुम्ही जिथं पण बसता, तिथं पण तुम्ही अभ्यासाला बसता किंवा जिथं पण तुमची रूम आहे, तर तुम्ही ते मोठं लावायचंय. एक स्वामी विवेकानंदांचं कोट किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं कोट. मला कोट म्हणजे त्यांचं चांगलं वाक्य आहे. जसं की मला डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं आवडतं की स्वप्न तर ते नसतात जे तुम्ही झोपल्यावर बघतात. बरोबर? स्वप्न तर ते नसतात जे तुम्ही झोपल्यावर बघतात, स्वप्न तर ते असतात जे तुम्हाला झोपू देत नाही. तर ते स्वप्न मिळूपर्यंत तुमची मेहनत आहे बघा. एकदा जर तुम्हाला ते स्वप्न मिळालं तर त्याच्यानंतर तुम्हाला पण नाही समजणार की तुम्ही किती वेळ अभ्यास करताय, किती वेळ काम करताय. ते तुमच्याकडनं करून घे. देन यू विल बी अनस्टॉपेबल. आणि यालाच मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय म्हणतात? तुमचं माइंड इग्नाइट झालं, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये स्पार्क पडला आणि तुम्ही एक जगावेगळ्या मोठ्या एनर्जीने इन्स्पायर झाले आहेत की तुम्हाला कोणीच रोखू नाही शकत. तर त्या वेळेपर्यंत तुम्हाला एवढी सगळी जी मेहनत आहे ती करत जायची. तर मी काय सांगितलं, पहिले गोल सेटिंग केलं आपण, बरोबर? तर आज तुम्ही काय काय करणार आहे सांग बरं, काय करणार आहे? हा, म्हणजे आता स्मार्ट गोल कसं बनवणार आहे किंवा घरी जाऊन काय करणार आहे सांग बरं. हा,
नाही नाही, उभं राहा आणि काहीतरी समजलं ना तुला आता, ऍक्शनेबल स्टेप समजल्या, काय करायचंय काय नाही, कसं करावं लागणार आहे. तर एकदा तू उभं राहा आणि सांग की अच्छा मला गोल ठरवायचंय, माझं हे गोल होतं, तर मला आता काय करायला पाहिजे, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड बनवायला पाहिजे. तर मग स्पेसिफिक कसं बनवणार? अच्छा मग आता मला पहिले एक कागद घेतला पाहिजे, मग त्याच्यावर मी लिहिणार की मला काय बनायचंय. तर असं तू सांग की तू आता काय करणार, सगळ्यांना सांग. बरोबर. मग ते SMART च्या नुसार ते करणार. एस स्पेसिफिक आहे का? अच्छा हा स्पेसिफिक तर आहे. मला मला समजा दातांचं डॉक्टर बनायचंय, स्पेसिफिक, फक्त डॉक्टर नाही, एकदम स्पेसिफिक. अच्छा दातांचं डॉक्टर बनायचं. हा नंतर M म्हणजे मेजरेबल. अच्छा तर मेजरेबल आहे का, मी कसं मेजर करणार आहे ते लिहिशील तू. बरोबर. आता आपण डायरेक्ट उजळणी करू. कोण काय स्वप्न आहे तुझं? IP. हा आर्मी ऑफिसर. छान. तर आर्मी ऑफिसर मध्ये कोणकोणते टाईप असतात तुला माहिती आहे का? नाही. माहिती असेल तर चांगलं आहे, लगेच आपण पुढे जाऊ शकतो. माहित नसेल तर इंटरनेटवर जायचं, नेटवर जायचं, शिक्षकांना विचारायचं, ते सांगतील अच्छा असं असं आहे डिव्हिजन, तर तुम्हाला बघा काय चांगलं वाटतं. मग तुम्ही ठरवणार, अच्छा मला पळायला चांगलं वाटतं, किंवा मला हे करायचं, किंवा मला डोक्याचे काम करायचे, किंवा मला टेक्नॉलॉजीचे काम करायचे. तुम्हाला माहिती आहे सर, IT सेल माहिती आहे इंडियाचं? IT सेल म्हणून असतं, ते जे हॅकिंग वगैरे करतात ना, दुसऱ्या देशाचं काय चालू आहे आपल्या विरुद्ध, हे खुफिया जानकारी माहिती आहे ना, खुफिया जी इन्फॉर्मेशन असते, क्लासिफाईड इन्फॉर्मेशन म्हणतात त्याला. तर दुसऱ्या देशाची ती कशी ट्रॅक करायची, त्यांचे कोणत्या हालचाली चालू आहे, हे सगळं आपल्याला, आपले जे हुशार लोक आहे ना ते काढतात. आता ते नॉर्मल सैनिक काढू शकेल का? नाही, तो तर समज सीमावर वगैरे. पण ह्याही गोष्टी जे डोक्याने म्हणजे कम्प्युटरने वगैरे या सगळ्या गोष्टी चालू असतात. तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर बघा मग कोणतं आर्मी ऑफिसर बनायचं आहे तुम्हाला? टेक्निकल आर्मी ऑफिसर बनू शकता. आता अजित डोवल माहितीये का कोणाला? अजित डोवल आपले डिफेन्सचे मोठे आहेत. तर ते दुसऱ्या देशामध्ये वेशभूषा चेंज करून तिथं राहायचे, पाकिस्तानामध्ये वगैरे. त्यांनी मग तिथं बघायचे की काय चालू आहे, कसं चालू आहे, आणि सगळी इन्फॉर्मेशन ही इंडियाला पाठवायचे. किती अवघड काम आहे, पण त्याच्यामध्ये त्यांना एक वेगळी टेक्निक सुद्धा आहे, आणि ते एवढे हुशार आहे की त्यांचा हात कोणच धरू नाही शकत. आता नंतर ते इंडियामध्ये आले, त्याच्यानंतर त्यांनी रिव्हील केलं होतं की मी हे सगळं केलंय. तर सगळे डिफेन्स वगैरे आहे ना, तेच हँडल करतात इंडियाला. तर बघा, मग तुम्ही पण त्या लेवलचा विचार करू शकायला पाहिजे. बरोबर. तुम्हाला कोणी रोखले का? त्यांनी करू शकले तर तुम्ही पण करू शकता. तर मग बघा, स्पेसिफिक कसं जाता येईल, नंतर ते मेजर कसं करता येईल, त्याच्यानंतर काय करणार, अचिवेबल आहे का, त्यांनी केलंय म्हणजे आपण हे करू शकतो. रिअलिस्टिक आहे का? हो. तर टाइम बाउंड. तर टाइम बाउंड मग कसं शोधणार की अच्छा मी आता 9वी ला आहे, म्हणजे मला 9वी द्यायची 1 वर्ष, 10वी द्यायची 2 वर्ष, 11वी 12वी द्यायची, त्याच्यामध्ये मला समजा NDAचा अभ्यास करायचा. मग तुमचं काय झालं, 2 वर्ष तिथं 2 वर्ष इथं NDA साठी. मग 4 वर्षामध्ये तुम्ही NDAचा एक्झाम तुमचं हेड गोल आहे, म्हणजे एकदम सगळ्यात इम्पॉर्टंट गोल काय, NDA साठी प्रिपरेशन करायचं आणि ती एक्झाम क्रॅक करायची, हे तुमचं स्वप्न. मग त्याच्यासाठी तुम्ही काय ठरवलं, 4 वर्ष. म्हणजे 4 वर्षामध्ये काय, 4 वर्षामध्ये मला तेवढ्या पातळीचं बनावंच लागेल. तर मग आतापासून काय केलं पाहिजे, समजलं? तर हाच क्वेश्चन तुम्हाला एक वेगळी येणार. एकदा जोरदार टाळा. आता आर्मी ऑफिसर सोडून दुसरं कोणी आहे, आपण त्याची उजळणी करू. इंजिनियर बोललो होतो कोणतरी, बरोबर? हा, तर तू इंजिनियर बोलला होता, बरोबर? तर आता स्पेसिफिक बनवू आपण याला, कोणतं इंजिनियर? छान, सॉफ्टवेअर इंजिनियर. आता हे ठरवताना का सॉफ्टवेअर इंजिनियर? बरोबर. मशीनवर पूर्ण जग चालणार आहे, तर आपल्याला माहित पाहिजे मशीनला कसं चालवायचं. बरोबर. छान. SMA अचिवेबल. अचिवेबल आहे का? छान. सगळेजण करू शकतात, मी करू शकतो, तर तू पण करू शकतो. अचिवेबल आहे. R रिअलिस्टिक आहे का? हो आहे. तर हे बघा कसं रिअलिस्टिक आहे,
आता एक नवीन टेक्नॉलॉजी निघाली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. म्हणजे काय, मशीन स्वतःहून शिकतं. म्हणजे समजा तुम्ही रोबोट पिक्चर बघितलाय, हा, तर त्याच्यामध्ये मशीन स्वतःहून शिकत असतं. म्हणजे ते तुम्हाला ऑब्झर्व करणार आणि तुमच्याकडनं शिकणार. तुम्ही कसा विचार करता, अच्छा समजा तर पुढं नदी आली समजा, तर तुम्ही थांबता, तो ते बघेल की याच्यानंतर मला जाता नाही येणार आहे, तो तिथं थांबेल. त्याच्यासाठी मशीन स्वतः शिकतं. तर याला काय म्हणायचं, मशीन लर्निंग. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या दोन गोष्टी आहेत. सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे याच्यावर बरेच काम करतात. तर अशा टेक्नॉलॉजीचं एखादं तुम्ही वाचत चला किंवा एखादं न्यूजपेपर मध्ये आलं तर बघत चला. अचिवेबल बनवलं, रिअलिस्टिक आहे आणि टाइम बाउंड. टाइम बाउंड कसं ठरवणार, माझं आता किती आहे? या वर्षात एवढं करायचं आणि या वर्षात एवढं व्हायचं, हे टाइम जॉब. बरोबर बरोबर. मग आता कितवीला आहे मी हे बघायचं. आता मी कितवीला आहे, 6वीला. बरोबर. 6वी 7वी 8वी 9वी 10वी. बरोबर. 10वी पर्यंत मी काहीतरी केलेलं असलं पाहिजे असं सुद्धा ठरवू शकतो. 12वी नंतर काहीतरी करायचं असं कोण बोलला, बरोबर. तर आतापासून मग तू कसं करणार, तू त्याच्यावर पहिले पुस्तक वाचणार. अच्छा, कम्प्युटर कसं काम करतं किंवा इंटरनेट कसं काम करतं, बरोबर. तर या सगळ्या गोष्टी मग तू आता प्लॅन करणार, नेटवर जाऊन किंवा शिक्षकांना विचारणार. हा बघा, आता या सगळ्यांचे क्वेश्चनचे आन्सर शिक्षकांकडे पण असतील का, सगळे नाही. तर तुम्ही त्यांना पण विचारायचं आणि तुम्ही स्वतः पण लागायचं. ते स्वप्न तुमचं आहे का शिक्षकांचं आहे, तुमचं पण आहे आणि तुमच्या शिक्षकांचं पण आहे, बरोबर. ते तुमच्या स्वप्नांसाठी मदत करतील, बरोबर. पण त्यांची जर उत्तर त्यांना माहित नसतील तर ते सुद्धा बघतील आणि तुम्ही सुद्धा बघणार. तुम्हाला स्वप्न तुम्ही सतत घडवायचंय, तर सगळ्यात जबाबदार कोण आहे त्यासाठी, तुम्ही स्वतः, बरोबर. छान. आता गोल सेट झालं तुमचं, होईल सगळ्यांचं, येस और नो, तर गोल सेट झालं. त्याच्यानंतर काय, आता ज्या डोक्याने आपल्याला करायचंय, म्हणजे अब्राहम लिंकन माहितीये, नाव ऐकलंय, अब्राहम लिंकन USA चे प्रेसिडेंट होते. 63व्या वर्षी ते बनले होते पंतप्रधान त्यांच्या याचे कंट्रीचे. 63व्या वर्षी, तोपर्यंत जर आपण कळूनही जातो. 63व्या वर्षी ते म्हणतात. तर त्यांचं एक वाक्य आहे, जर मला तुम्ही एखादं झाड कापायला जर मला 6 तास दिले तर मी 4 तास कुऱ्हाडीला धारच लावत नसते आणि 2 तास फक्त कापत. हा डिफरन्स आहे स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क मध्ये. काय बोलले, जर तुम्ही मला 6 तास दिले एखादं झाड कापायला तर मी 4 तास पहिले कुऱ्हाडला घासतच बसेल, त्याला धारच लावत बसेल आणि राहिलेले 2 तास मी झाड कापतो. आपण काय करतो, फक्त हाणतच बसतो, काही होतच नाही, कारण की तुमची कुऱ्हाडच व्यवस्थित नाही. आता तुमचं कुऱ्हाड म्हणजे काय, इथं डोकं, बरोबर. तुम्ही जर शार्प नसले तर तुम्ही किती घाव घाला, तुमच्या गोलवर काही होणार आहे का. समजा हे तुमचं गोल आहे, हे तुमचं समजा दार आहे आणि याच्यात तिकडे गेल्यावर तुम्ही गोल अचीव केलं, हा, तर इथं तुम्ही किती लाथा मारल्या, किती तिला पुश करायचा प्रयत्न केला, होणार का. पहिले तुम्ही शक्तिशाली बनलं पाहिजे ना. म्हणजे तुमची कुऱ्हाड तुम्ही एवढी शार्प करायची आता, तर त्याच्यासाठी आता आपण काम करणार. पहिले काय बनवलं आपण, गोल सेट केलं, बरोबर. दुसरं काय करणार, त्या गोल साठी आता तुम्हाला डोकं कसं वापरायचंय किंवा काय पक्क वापरायचंय ते आता करणार. स्वामी विवेकानंद एकदा बाहेर गेले होते, तर तिथं ना असे काही मुलं होते, समुद्रामध्ये ना अंडे ठेवले होते आणि ते पाण्यावर तरंगत होते आणि त्याला निशाणा लावायचं ते खेळ खेळत होते. ते आता बघा, हा गेम किती अवघड होता. पाणी आहे, पाणी कसंही फ्लोट होत राहणार, त्याच्यावर अंडे कशी तरंगत राहणार, तर त्याच्यावर तुम्हाला बंदुकीने शूटिंग घ्यायची. सगळे प्रयत्न करत होते, कोणाचं लागतच नव्हतं आणि ते प्रोफेशनल होते, म्हणजे ते प्रॅक्टिस करत होते. तर स्वामी विवेकानंद बोलले, एकदा बघतो मी, मला ट्राय करू द्या. त्यांनी एकदा बंदूक घेतली, सगळ्या ठा ठा सगळे अंडे फोडले. त्यांनी ते प्रॅक्टिस सुद्धा नव्हती केली. का, त्यांचं माइंड एवढं शार्प होतं की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही घुसाल त्या गोष्टीमध्ये तुम्ही सोनं करू शकता. नाही का म्हणतात की जिथं मी पाय मारेल तिथं पाणी काढेल.
बरोबर. समजा तुला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचंय, आज सॉफ्टवेअर इंजिनियर बनला. आता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी सॉफ्टवेअरचं शिकलं, मी सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम करतोय. उद्या मी हे करेल, उद्या मी ते करेल. तर काय, ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस कराल ती गोष्ट तुम्ही करता आली पाहिजे. एवढं शार्प तुम्हाला आता बनवायचं. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, याचं शार्पनेस. याचे शार्पनेस कुठून येतं, कॉन्सन्ट्रेशन येतं. हा कोणाकोणाचा प्रॉब्लेम आहे, मी जास्त एका ठिकाणी बसू नाही शकत. हा कोणाकोणाचा प्रॉब्लेम आहे. कोणाला वाटतं की मला असं एक तास अभ्यास केला ना असं पळावंच वाटतं, मला तो बसवलंच जात. कोणाकोणाचं आहे सांगा बरं. मी आल्यावर हात वर करायला. कोणाकोणाचं आहे? बाकीच्यांचं नाही. एक तास अभ्यास करू शकता आरामात, 5 तास अभ्यास करू शकता आरामात, 6 तास करू शकता, 10 तास करू शकता, 16 तास करू शकता. मी सध्या 16 तास करतो. तर हे बघा, एक असतं 16 तास पुस्तक घेऊन बस, आणि एक असतं 16 तास अभ्यास कर. असे काही माणसं आहेत ज्यांचं एका तासामध्ये 16 तासाचा अभ्यास होत असेल. यस और नो? तर तुम्हाला टाइम मॅनेज नाही करायचा आहे, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ अभ्यास नाही करायचा आहे, तुम्हाला जास्त वेळ आउटपुट काढायचं, म्हणजे जास्त वेळाचं आउटपुट तुम्हाला कमी वेळामध्ये काढायचं. यस और नो? हे समजलं? म्हणजे काय, तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करणंच हे गरजेचं नाही, तुम्हाला तेवढं जे काम आहे ते कमी वेळात सुद्धा तुम्ही करू शकता. तर मग हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे माझा की तुम्ही 16 तास अभ्यास करता की 5 तास अभ्यास करता. बहुतेक 5 तास अभ्यास करणारा मुलगा चांगला करत असेल. यस और नो? मी आजूबाजू बघितलंय तुमच्या की एखादा मुलगा असतो की एकदम कमी वेळा अभ्यास करतो, पण त्याचा रिझल्ट किंवा त्याचा आउटपुट त्याला जास्त मिळतो. यस और नो? प्रत्येक मुलानुसार, प्रत्येक पर्सननुसार वेगवेगळा डिफरन्स असतो. का? त्यांचं वेगवेगळं कॉन्सन्ट्रेशन लेवल असतं. तर आता तुम्हाला काय करायचंय, तुमचं हे डोकं आहे, तुमची एक कुऱ्हाड आहे, बरोबर. जे तोडायला जाणार आहे किंवा जे गोल तुम्हाला अचीव करायचंय, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय, तुमचं डोकं. तुम्ही याला शार्प केलं, नंतर बॉडीला शार्प केलं, तुम्हाला गोल करण्यापासून कोण रोखू शकेल का? नाही. तर आता मी तुम्हाला मेडिटेशन शिकवणार आहे. हे मेडिटेशन एवढं खतरनाक आहे, गौतम बुद्धांनी हे निर्माण केलं होतं, म्हणजे इनोव्हेट केलं होतं. तर गौतम बुद्ध माहिती आहे सगळ्यांना? तर एवढं शार्प येते की तुमच्या विचारांना कसं कंट्रोल करायचं, किंवा डोकं पूर्ण लेझर फोकस एकाच गोष्टीवर कसं करायचं. तर याला एक कन्सेप्ट आहे हायपर फोकस. फोकस नाही, एकदम हायपर फोकस. तुम्हाला सांगतो, मी स्वतः चेस चॅम्पियन आहे. आता सध्या वर्ल्ड चॅम्पियन कोण आहे माहिती आहे चेसमध्ये? इंडियाकडनं कोण खेळतं सगळ्यात भारी चेस? विश्वनाथ आनंद ऐकले? विश्वनाथ आनंद. काय तर एक एक्सपेरिमेंट केला होता जेव्हा त्याचा एक चेस गेम चालू होता तेव्हा, तर त्याच्या शेजारी ना छोटा आपले फटाके असतात ना, ते फोडले होते. त्याला समजलं पण नाही. काय म्हणजे मी आता म्हणजे एवढा घुसलोय त्याच्यामध्ये, म्हणजे दुसरीकडचा आवाज पण मला ऐकून येणार. असं होतं, असं डोक्याची तुमची पॉवर आहे. जर मी म्हटलं ना मला इकडनं आवाज नाही ऐकू यायला पाहिजे, मला शिक्षकांचंच ऐकायचं फक्त, तर तुम्ही हे करू शकता. आणि ते मेडिटेशनमध्ये पॉवर आहे, ते कॉन्सन्ट्रेशनमध्ये पॉवर आहे. याला काय म्हणायचं, हायपर फोकस मोड. तर आता मी तुम्हाला हे शिकवणार आहे की कधी अभ्यासाला बसल्यावर तुमचा तो हायपर फोकस मोड कसा ऍक्टिव्हेट करायचा. अच्छा, हे सगळ्यांनाच येतं आणि ही एनर्जी सगळ्यामध्ये. हे तुम्हाला मी प्रूव्ह करू. कोण कोण ड्रॉइंग केले आतापर्यंत? कोणाला ड्रॉइंग आवडते किंवा कोणी आतापर्यंत एकदा तरी ड्रॉइंग केलेलं असेल? लगभग सगळ्यांनीच केलं असेल, बरोबर. सगळ्यांनी ड्रॉइंग केलं असेल, हात खाली करा. कधी असं झालंय की तुम्ही एक तास ड्रॉइंग करत बसले, तुम्हाला समजलंच नाही वेळ कधी गेला, बरोबर. आणि तेच अभ्यासाला बसल्यावर अरे माझा पाय दुखतोय, मला बसवलं नाही जात, झालं ना, किती करायचं, अर्धा तास झालं ना, असं येतं. पण तेव्हा काय नाही झालं, ड्रॉइंग करते वेळी तुमचा हायपर फोकस मोड ऍक्टिव्हेट झालेला असतो. तुम्ही जेव्हा संपूर्ण लक्ष फक्त का, ड्रॉइंग म्हणजे चित्रकला,
चित्रकलेमध्ये काय तुम्हाला पूर्ण लक्ष त्याच्यातच द्यावं लागतं, बरोबर. तुम्ही टीव्ही पण बघताय, तुम्ही चित्रकला पण चांगली काढताय, तुम्ही हे पण करताय असं नाही होत. पूर्ण लक्ष तुम्हाला तिथंच द्यावं लागतं. तर याला म्हणतात की एक फ्लो होणं, म्हणजे मन एकदम एका ठिकाणी गेलं ना, तुम्हाला बाकीचं डिस्ट्रॅक्शन जाणवणारच नाही. आणि समजा तुम्हाला असा अभ्यास करता आला झालं, म्हणजे तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. आपण काय होतं, अभ्यास करतो आणि थकतो, तर तुम्ही अभ्यास करून रिचार्ज होणार, समजतंय. म्हणजे आता बघा, चित्रकला काढल्यावर तुम्हाला दम येतो का, थकवा वाटतो का, नाही, तुमची एनर्जी अजून वाढते. तर विचार करा, अभ्यास करून तुम्ही थकत नाही, अजून अभ्यास करताय. हे लोक जे 20 तास 24 तास अभ्यास कसे करतात. आता डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे एक एक्झाम्पल आहे. त्यांना एक ना प्रोजेक्ट सबमिट करायचा होता, तर त्यांनी 3 दिवस एका बाकावर बसून त्यांनी तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला. 3 दिवस तिथंच झोपायचे. तर एवढी एनर्जी कसं काय येते, थकत का नाही, त्याचं एक्झाम्पल समजलं. तर अभ्यास करून तुम्ही एनर्जाइज होताय, ना की अभ्यास केल्यावर थकताय. तर समजा जर तुम्हाला ही गोडी लागली अभ्यासाची, तुम्हाला कोणी रोखू शकणार आहे? येस और नो? नो ना, कोण रोखू नाही शकणार, बरोबर. तर आता मी ते करणार आहे. समजलं त्याचं महत्व, मेडिटेशन कॉन्सन्ट्रेशनचं समजलं. आता मी तुम्हाला मेडिटेशन करवणार आहे. काय करायचंय, तेच पाठीचा कणा सरळ, ज्यांचं चष्मा आहे त्यांनी चष्मा समोर ठेवा, म्हणजे काढून ठेवा. डोळे अलगदपणे मिटलेले, डोळे बंद करा. डोळे अलगदपणे मिटलेले, शांत स्वभाव, एकदम बिलकुल रिलॅक्स व्हायचं. कशाचा आपल्याला बोध नाही, कशाचं ताण नाही, एकदम रिलॅक्स व्हा, शांत. चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल, खरोखरची स्माईल, अगदी खरोखरची स्माईल. मोठा श्वास घ्या, ब्रीद इन. एकदम हळूहळू श्वास सोडा. अगेन ब्रीद इन. एकदम हळूहळू श्वास सोडा. अनदर डीप ब्रीद इन. स्लोली स्लोली श्वास सोडा, एकदम हळूवारपणे श्वास सोडा. डोळे बंदच राहू द्या. आता आपण ओम म्हणणारे, 3दा ओमचं उच्चारण करणारे. ओम साठी ब्रीद इन. पुन्हा मोठा श्वास मध्ये. मोठा श्वास मध्ये ब्रीद इन. आता डोळे बंदच राहू द्यायचे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. श्वास येतोय, श्वास जातोय. बघा बरं, तुम्ही श्वास घेताय का? ब्रीद इन अँड ब्रीद आउट, ब्रीद इन अँड ब्रीद आउट. श्वास येतो, श्वास जातो. संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासाकडे केंद्रित करा. श्वास मध्ये आला तर समजायचं की श्वास मध्ये आला. श्वास बाहेर गेला तर समजायचं की श्वास बाहेर गेला. जसा श्वास येतोय तसं त्याला ऑब्झर्व करा. कोणतं उच्चारण नाही करायचंय, ना कोणतं इमॅजिनेशन नाही करायचंय. जसा श्वास येतोय तसं त्याला अनुभव करा. श्वास मध्ये आला तर समजलं की श्वास मध्ये आला. जसा श्वास बाहेर गेला
तसं समजलं की श्वास बाहेर गेला. सिंपल नॅचरल ब्रेथ. Breathe in, breathe out. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे पाहिजे. संपूर्ण लक्ष श्वासाकडे. आपल्या नाकपुड्यांच्या इथे एका पेरेदार सारखं उभं राहायचंय. श्वास मध्ये आला तर समजायचं की श्वास मध्ये आला. जसं श्वास बाहेर गेला तसं समजायचं की श्वास बाहेर गेला. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे पाहिजे. आपण मनावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करतो.